नागपूरच्या कामठी शहरामध्ये 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण समोर येत आहे। 50 वर्षीय नराधमांकडनं अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर येते। आरोपी आदेश वासनिकला कामठी पोलिसांकडनं अटक करण्यात आलेली आहे। घरी कोणी नसल्यानं शेजारी राहणाऱ्या आदेश वासनिकनं 8 वर्षीय मुलीला खाऊ विकत घेऊन देण्याच्या बतावणी करत तिच्यावरती अत्याचार केला अशी स्वरूपाची माहिती समोर येते। घडलेला प्रकार या मुलीनं आईला सांगितल्यानंतर आईनं पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली। आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोस्कोसह इतर गुन्हे नोंदवून आरोपीला अटक केल्याची माहिती पुढे येते। आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात। याविषयी बोलण्यासाठी नागपुरातनं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, वारंवार अशा पद्धतीच्या घटना समोर येतात आणि त्यातूनच नागपूरमधनं पुढे येणारी ही संतापजनक बातमी, काय सगळा तपशील आहे या घटनेचा? नक्कीच, कारण एकीकडे बदलापूर किंवा इतर राज्यातील घटना समोर येत असताना लोकांमध्ये जो असंतोष आहे तो व्यक्त होत असताना पुन्हा नागपुरातही त्याच प्रकारची घटना उघडकीस आलेली आहे। नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातील ही घटना आहे आणि इथे एका 8 वर्षीय बालिकेवर 50 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे। आदेश वासनिक असं या 50 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे आणि हा आरोपी आपल्या शेजारी असलेल्या 8 वर्षीय बालिकेला खाऊ घेऊन देतो आणि घरात कोणी नसताना त्या बहाण्याने घरात घेऊन गेला आणि त्या मुलीवर अत्याचार केला। अत्याचाराची घटना जेव्हा या पीडित बालिकेने आपल्या आईला सांगितली त्यानंतर आईने पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली, ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी आदेश वासनिक याला अटक केलेली आहे। पोक्सोसह इतर कलमांखाली त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पुढील तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नागपूरमधली धक्कादायक घटना, राज्यामध्ये मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत आणि त्यातच नागपूरच्या कामठी शहरामधनं ही बातमी समोर येते आहे।